Let's study about Science and Technology Part 1. Today we are going to study lenses. Apparent size of an object. Consider two objects PQ and P1Q1. Here two objects are given, PQ and P1Q1, having same size but kept at different distances from an eye as shown in figure. See here, PQ and P1Q1 are सेम साईज ऑब्जेक्ट. पहा, दोघांची साईज सेम आहे, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेत. ह्युमन आयपासून पी क्यू हा जवळ आहे, तर P1Q1 हा थोडासा लांब आहे. ॲज द अँगल अल्फा हियर, अँगल अल्फा इज सबटेंडेड बाय PQ. तर PQ या ऑब्जेक्टमुळे अल्फा अँगल तयार झालेला आहे. अँगल बीटा इज सबटेंडेड बाय P1Q1. पहा, ऑब्जेक्टची साईज सेम आहे, फक्त एक डोळ्यापासून जवळ ठेवला आहे आणि एक दूर ठेवला आहे. जो जवळ ठेवला आहे त्यापासून जो अँगल फॉर्म होतो तो अल्फा आहे, आणि जो दूर ठेवला आहे त्यापासून जो अँगल मिळतो तो बीटा आहे. आता या ठिकाणी तुमच्या सरळ लक्षात येईल अल्फा हा बीटापेक्षा कसा आहे, मोठा आहे. PQ ॲपियर्स बिगर दॅन P1Q1. पहा, P1Q1 आणि PQ हे दोन्ही ऑब्जेक्ट सेम आहेत, फक्त काय केलेलं आहे, वेगवेगळ्या डिस्टन्सवरती ते ठेवलेले आहेत. ह्युमन आयपासून जवळ आहे PQ, त्याने जो अँगल केला आहे आयशी तो अल्फा आहे, आणि P1Qमुळे जो अँगल तयार झाला आहे तो बीटा आहे. बट PQ ॲपियर्स बिगर दॅन P1Q1. मग यावरून काय समजतं आपल्याला? The apparent size of an object depends on the angle subtended by the object to the eye. तर PQ आणि P1Q1 दोन्ही ऑब्जेक्ट जर सेम असतील तर ते सेम दिसायला पाहिजेत, पण तसं होत नाही. याचं कारण काय? ॲपरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ॲट द आय. म्हणजे ॲपरंट साईज म्हणजेच आभासी प्रतिमा. तर ही जी आहे ती कशावरती डिपेंडंट आहे? अँगलवरती डिपेंडंट आहे. तो अँगल जितका मोठा असेल तितकी ती इमेज काय दिसणार आहे? मोठी दिसणार आहे. आणि अँगल लहान असेल तर ती इमेज कशी दिसेल? लहान दिसेल. लक्षात आले का तुमच्या? वस्तूचा जो आभासी आकार आहे तो कशावरती डिपेंडंट असतो? सबटेंडेड अँगल टू द आय. यूज युअर ब्रेन पॉवर. Why do we have to bring a small object near the eyes in order to see it clearly? काय विचारलेलं आहे पहा. आपण काय करतो? छोटी वस्तू स्पष्टपणे दिसण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतो. तर ती डोळ्याजवळ का आणतो? When a small object is brought near the eyes, its apparent size increases. आत्ताच काय पाहिलं आपण? जो ऑब्जेक्ट आयपासून जवळ होता तो मोठा दिसतो, कारण अँगल काय होतो? मोठा तयार होतो. मीन्स वेन अ स्मॉल ऑब्जेक्ट इज ब्रॉट नियर द आईज इट्स ॲपरंट साईज इन्क्रीजेस. देअरफोर दिस ऑब्जेक्ट इज सीन क्लिअरली. सेकंड क्वेश्चन. इफ वी ब्रिंग ॲन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आईज, व्हाय कॅन वी नॉट सी इट क्लिअरली इवन दो इट सबटेंड्स अ बिगर अँगल ॲट द आय? पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? इफ वी ब्रिंग ॲन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आईज, व्हाय कॅन वी नॉट सी इट क्लिअरली इवन दो इट सबटेंड्स अ बिगर अँगल ॲट द आय. म्हणजेच आपण एखादी वस्तू 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर डोळ्यासमोर आणली तर कोण मोठा होतो, पण तरीसुद्धा ती वस्तू आपल्याला स्पष्ट दिसत नाही. म्हणजेच अस्पष्ट का दिसते? तर असे का होते? वेन वी ट्राय टू सी अ नियर बाय ऑब्जेक्ट, द आय लेन्स बिकम्स मोर राउंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. काय होईल? आपण जर ऑब्जेक्ट जवळ आणला तर आपला जो आय लेन्स आहे तो राउंडेड होईल. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्याची फोकल लेंथ काय होईल? डिक्रीज होईल. Then a clear image of the object is formed on the retina of the eye. लक्षात आलं का पहा?
then a clear image of the object is formed on the retina of the eye. The focal length of the eye lens cannot be decreased beyond some limit. Therefore, we cannot clearly see an object kept at a distance less than 25 cm from the eye. पहा, आपण जवळ आणली वस्तू तर आपल्याला प्रतिमा क्लिअर दिसते, परंतु का दिसते तर आपला लेन्स राउंडेड होतो आणि फोकल लेंथ कमी होते. परंतु आपण जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन काय आहे 25 सेंटीमीटर. आपण जर 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावरती जर वस्तू आणली तर काय होईल, तर कमी द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स कॅनॉट बी डिक्रीज्ड बियॉन्ड सम लिमिट. तर त्या लिमिटच्या पेक्षा फोकल लेंथ कमी होणार नाही आणि मग त्यामुळं त्या ऑब्जेक्टची इमेज क्लिअर फॉर्म होणार नाही आणि म्हणून तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही. इट्स रिझन इज द डिस्टंट ऑफ डिस्टिंक्ट विजन इज 25 सेंटीमीटर. देअरफॉर द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स कॅनॉट बी डिक्रीज्ड बियॉन्ड दिस लिमिट. Therefore, we cannot clearly see an object kept at a distance less than 25 centimeter. Next point, use of concave lenses. तर कॉन्केव लेन्सेसचे यूजेस काय आहेत पहा. मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर, CD प्लेयर. these instrument यूज लेझर लाईट. तर मेडिकल इक्विपमेंट्समध्ये, स्कॅनरमध्ये, CD प्लेअरमध्ये लेझर लाईटचा यूज केला जातो. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दीज इक्विपमेंट्स कॉन्केव लेन्सेस आर यूज्ड. परंतु त्या इक्विपमेंटचा प्रॉपर यूज करण्यासाठी त्यामध्ये काय केलेलं असतो, कॉन्केव लेन्स यूज केलेला असतो. मीन्स यूज ऑफ कॉन्केव लेन्स इज ऑन मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर्स, CD प्लेयर्स अँड सो ऑन. नेक्स्ट यूज द पीप होल इन डोअर. आपल्या दरवाजावर एक छोटीशी आपण लेन्स बसवलेला असतो पाप, त्याला पीप होल असं म्हणतात. दिस इज अ स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विच हेल्प्स अस सी अ लार्ज एरिया आउटसाइड द डोअर. दिस युजेस वन ऑर मोर कॉन्केव लेन्सेस. तर दरवाजावरती जो लेन्स बसवलेला असतो त्याचा आपल्याला फायदा काय होतो, तर आपल्याला दरवाजा न खोलता घरातूनच बाहेरचे अधिकाधिक विस्तीर्ण किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर कोण उभे आहे हे दिसू शकते. आणि त्यामध्ये दिस युजेस वन ऑर मोर कॉन्केव लेन्सेस. त्यामध्ये वन ऑर मोर दॅन वन कॉन्केव लेन्सेस यूज केलेल्या असतात. थर्ड यूज स्पेक्टॅकल्स. कॉन्केव लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर साइटेडनेस. वी नो नियर साइटेडनेस or it is also known as myopia. तर नियर साइटेडनेस हा जो डिफेक्ट आहे तो घालवण्यासाठी काय केला जातो, कॉन्केव लेन्स यूज केला जातो. बिकॉज इट्स फोकल लेंथ इज निगेटिव्ह अँड इट इज यूज्ड इन स्पेक्टॅकल्स. टॉर्च. Concave lens is used to spread widely the light produced by a small bulb inside a torch. तर आपल्या टॉर्चमध्ये छोटासा बल्ब असतो, परंतु त्यामुळे भरपूर आपल्याला प्रकाश दिसतो. याचं कारण काय, तर त्यामध्ये कॉन्केव लेन्स यूज केलेला असतो आणि त्यामुळे लाईट स्प्रेड होते. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप. दीज इन्स्ट्रुमेंट मेनली यूज कॉन्वेक्स लेन्सेस. यामध्ये मेनली कॉन्वेक्स लेन्स यूज केला जातो. To get good quality image, a concave lens is used in front of the eyepiece or inside it. तुमच्या लक्षात आले का पहा, कॅमेरा, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपमध्ये मेनली कॉन्वेक्स लेन्स यूज केला जातो. परंतु क्वालिटी जर चांगली पाहिजे असेल तर चांगली क्वालिटी इमेज मिळवण्यासाठी कॉन्केव लेन्स फ्रंटला आयपीसमध्ये किंवा आतल्या बाजूला यूज केलेला असतो. दीज आर द सम युजेस ऑफ कॉन्केव लेन्सेस. Use of convex lenses. First use of convex lens is simple microscope. A convex lens with small focal length produces virtual, erect and bigger image. पहा, a convex lens with small focal length produces virtual, erect and
बिगर इमेज. याचा अर्थ काय होतो, तर कॉन्व्हेक्स लेन्समुळे आपल्याला ऑब्जेक्टपेक्षा मोठी, त्यानंतर व्हर्च्युअल इरेक्ट, व्हर्च्युअल म्हणजे कशी, आभासी, म्हणजे प्रत्यक्षात ती तयार होत नाही, आणि सुलट प्रतिमा काय होते, इमेज काय होते, फॉर्म होते. सच ए लेन्स इज कॉल्ड सिम्पल मायक्रोस्कोप. त्यालाच काय म्हणतात, सिम्पल मायक्रोस्कोप असे म्हणतात. और मॅग्निफाईंग लेन्स. वन कॅन गेट अ 20 times larger image of an object using such microscopes. These are used for watch repair, testing precious gems and finding their defects. पहा, सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये इथं डायग्रॅम पहा, 1 कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला असतो. फक्त एकाच कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. या ठिकाणी पहा, PQ इज ऑब्जेक्ट. Here incident ray is parallel to principal axis. After refraction it passes through the focus. Next incident ray passes through the optical center undeviated, and these two refracted rays meets at point P dash, and P dash Q dash image is formed. This P dash Q dash is bigger than the object PQ. It's virtual and erect, that's why it is denoted by dotted lines. तर या ठिकाणी हे रेज डॉटेड लाईनने का दाखवले, तर ते प्रत्यक्षात पाठीमागे येत नाहीत, तर आपल्याला फक्त काय होतो, ते पाठीमागे गेल्याचा भास होतो. लक्षात आले का पहा. नेक्स्ट, when object is placed here at F, means at focus, one incident ray is parallel to the principal axis. After refraction it passes through the focus. Second incident ray passes through the optical center, and this ray passes through undeviated passes through the optical center. तो विचलित होत नाही, तो डेविएट होत नाही, तर तो तसाच काय होतो, पुढे जातो. आणि ते जर पाठीमागे असे वाढवले तर काय होतात, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. मीन्स हिअर इमेज इज फॉर्म्ड ॲट इन्फिनिटी. तर सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये ओनली 1 लेन्स इज यूज्ड इन अ सिम्पल मायक्रोस्कोप. इट गेट्स 20 times larger than image, and its uses are for watch repairs, testing precious gems and finding their defects. तर घड्याळ दुरुस्त करणारे किंवा रत्नांची पारख करण्यासाठी किंवा त्यामधील दोष शोधण्यासाठी, डिफेक्ट्स फाइंड करण्यासाठी काय केला जातो, सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. नेक्स्ट यूज, कंपाउंड मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड टू ऑब्झर्व स्मॉल साइज ऑब्जेक्ट, but minute objects like blood cells, cells of plants and animals, and minute living beings like bacteria cannot be magnified sufficiently by simple microscope. आता आपण छोट्या वस्तू पाहण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज करतो, परंतु मायन्यूट पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, प्लांट अँड ॲनिमल सेल्स, ब्लड सेल्स cannot be magnified by simple microscope. So compound microscope is used to study this type of objects. A compound microscope consists of 2 lenses. First is here object lens, and second is eyepiece. Object lens is smaller than eyepiece, or eyepiece is greater than object lens. The objective has smaller cross section and a smaller focal length, and eyepiece has bigger cross section, that's why its focal length also larger than the object lens. By using these two lenses, higher magnification can be obtained. See here its object. First incident ray is parallel to principal axis. After refraction it passes through the focus. Second incident ray passes through the optical center, and it passes through the optical center undeviated. These two rays meets at this
point and image of this object is formed here. Image of first object is object of second lens, means it's a object of eyepiece. Here first incident ray is parallel to principal axis. After refraction it passes through the focus and extended at the back side. Second incident ray passes through the optical center, it extended on back side, and these two rays meets at point and greater image or larger image of this object is formed on the same side of the object. The magnification occurs in two stages. The image formed by first lens acts as an object of second lens. The axis of both lenses are along on the same line. पहा, या दोन्ही लेन्सेसचा ॲक्सेस एकच दिसतो आपल्याला. ॲक्सेस तर एकच आहे. ऑब्जेक्ट लेन्स आणि आयपीसचा ॲक्सेस एकच आहे. पहिल्या ऑब्जेक्ट लेन्ससाठी हा ऑब्जेक्ट आहे, त्याची जी इमेज फॉर्म होते ती इमेज म्हणजे आयपीस लेन्सचा काय आहे, तो ऑब्जेक्ट आहे आणि त्याची इमेज आपल्याला या ठिकाणी मिळते. आता ही जी इमेज आहे ती ऑब्जेक्टपेक्षा कशी आहे, लार्जर आहे. द लेन्सेस, दीज टू लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन अ सच वे दॅट द डिस्टन्स बिटवीन कॅन बी चेंज. तर ह्या जो दोन लेन्स आहेत त्या मेटॅलिक ट्यूबमध्ये बसवलेल्या असतात आणि त्या कशा बसवलेल्या असतात तर त्यांची फोकल लेंथ चेंज करता येते. थर्ड यूज इज टेलेस्कोप. Telescope is used to see distant object clearly in their magnified form. तर टेलेस्कोपचा यूज कशासाठी केला जातो तर दूरवरच्या वस्तू मॅग्निफाईड फॉर्ममध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी टेलिस्कोप यूज करतात. दी टेलिस्कोप्स यूज टू ऑब्झर्व ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस लाईक द स्टार्स अँड द प्लॅनेट्स आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप्स. Telescopes are of two types. First, refracting telescope and second is reflecting telescope. In a refracting telescope, lenses are used, but in a reflecting telescope, mirrors and also lenses are used. पहा समजले का? रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपमध्ये फक्त लेन्स यूज केला जातो, तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये मिरर प्लस लेन्स यूज केला जातो. इन बोथ ऑफ दीज द इमेज फॉर्म्ड बाय द ऑब्जेक्टिव्ह ॲक्ट्स ॲज ऑब्जेक्ट for the eyepiece which forms the final image. लक्षात आले का? पहा, या दोन्हीमध्ये काय केलं जातं तर इमेज फॉर्म्ड बाय ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टमुळे जी इमेज फॉर्म होते ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द आयपीस, म्हणजे आय लेन्ससाठी तो काय असतो, ऑब्जेक्ट असतो, जे आपण आत्ता पाहिलं कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये. ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज लार्जर डायमीटर अँड लार्जर फोकल लेंथ because of which maximum amount of light coming from the distant object can be collected. तर डिफरन्स काय पहा, सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट लेन्स आहे तो स्मॉल होता आणि आयपीस मोठा होता. या उलट टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्ट लेन्स मोठा आहे आणि त्या तुलनेने आयपीस कसा आहे, लहान आहे. सी हियर. On the other hand, the size of eyepiece is smaller and its focal length is also less. पहा या ठिकाणी टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स कसा आहे, हा मोठा आहे आणि आयपीस छोटा आहे. बोथ द लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच वे दॅट डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज. सेम कंपाऊंड मायक्रोस्कोपप्रमाणे मेटॅलिक ट्यूबमध्ये हे लेन्स फिट केले जातात आणि त्यांच्यामधले डिस्टन्स चेंज करता येईल अशा पद्धतीने ते फिट केलेले असतात. The principal axis of both the lenses along the same straight line. Here also principal axis is on a same straight line. Generally using the same objective but different eyepiece, different magnification can be obtained. पहा तुमच्या लक्षात आले का? सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये A1 लेन्स एकच लेन्स यूज केला जातो. कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपमध्ये दोन लेन्सेस यूज केले जातात. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट लेन्स लहान असतो, आयपीस मोठा असतो. या उलट टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्ट लेन्स मोठा असतो तर आयपीस लहान असतो. नेक्स्ट, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन
various optical instruments such as camera, projector, spectrograph, etc. The objects like camera, projector, spectrograph, convex lenses are used. And last use, spectacles. We know convex lenses are used in spectacles for correcting farsightedness. Concave lens is used for correcting nearsightedness, and convex lens is used for correcting farsightedness. These are the 5 uses of convex lens. Next, persistence of vision. तर पर्सिस्टन्स म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला दृष्टी सातत्य असे म्हणतात. वी सी an object because the eye lens creates its image on the retina. आपण ऑब्जेक्ट का पाहू शकतो, तर आपला आय लेन्स काय करतो, त्याची इमेज आपल्या रेटिनावरती क्रिएट करतो. द इमेज इज ऑन द रेटिना ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ अस. इमेज कुठे होते, रेटिनावर फॉर्म होते, आणि ऑब्जेक्ट कुठे असतो, त्याच्या पुढेच असतो. द इमेज डिसअपियर्स ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. However, this is not instantaneous and the image remains imprinted on our retina for 1/16th of a second. पहा, एखादा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यासमोर आणला आणि परत काढून घेतला, तो ऑब्जेक्ट काढला तरीसुद्धा 1/16 सेकंद त्याची इमेज आपल्या डोळ्यासमोर राहते. द सेन्सेशन ऑन रेटिना परसिस्ट फॉर अ व्हाईल. हे कशामुळे होतं, तर त्याची सेन्सेशन्स आपल्या रेटिनावरती 1/16 सेकंद काय होतात, राहतात. अँड दिस इज कॉल्ड ॲज पर्सिस्टन्स ऑफ अ व्हिजन. तर पर्सिस्टन्स ऑफ अ व्हिजन कशाला म्हणतात, समजले का? पहा, लक्षात आले का तुमच्या? व्हेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ आय, इट्स इमेज इज फॉर्मड ऑन रेटिना, बट ऑब्जेक्ट इज रिमूव्ड, सो इट्स image remains on the retina by 1/16th second after the object is removed. The sensation on retina persists for a while and this is called persistence of a vision. तर यालाच persistence of vision असे म्हणतात. What example in day to day life you can think about this? आता persistence of vision ची एक्झाम्पल तुम्हाला काय देता येतील? पहा, तुम्ही अगरबत्ती, पेटवलेली अगरबत्ती पाहिली असेल, तर ती अगरबत्ती आपण अशी गोल गोल फिरवली तर आपल्याला सर्कल तयार झाल्यासारखं भासतं. म्हणजे रेड कलरचं सर्कल त्या ठिकाणी फॉर्म झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. त्यानंतर पुठ्ठ्यावरती तुम्ही एका बाजूला पिंजरा काढला आणि दुसऱ्या बाजूला एखादा पक्षी दाखवला, उदाहरणार्थ पोपट दाखवला, आणि त्या दोऱ्याला फीळ दिला आणि दोरा फिरवला आणि सोडून दिला, तर आपल्याला तो पोपट त्या पिंजऱ्यामध्ये आहे असे जाणवते. तर ही काय आहेत, पर्सिस्टन्स ऑफ व्हिजनची काही एक्झाम्पल्स आहेत. हाऊ डू वी परसिव्ह डिफरंट कलर्स. आता आपल्याला कलर्स कसे काय समजतात, म्हणजे हा कलर वेगळा आहे किंवा हा रेड आहे, हा ग्रीन आहे, हा येलो आहे, हे आपल्याला कसे समजते? इन नेचर वी फाइंड ऑब्जेक्ट्स ऑफ व्हेरियस कलर्स. परसिप्शन ऑफ कलर मीन्स टू बी एबल टू रिस्पॉन्ड टू कलर. आता परसिप्शन म्हणजेच काय, तर आपण त्या रंगाला रिस्पॉन्स देतो. आपण सांगतो हा निळा आहे, हा हिरवा आहे, हा पिवळा आहे वगैरे. वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन व्हेरियस कलर्स ड्यू टू परसिप्शन ऑफ कलर. तर परसिप्शन ऑफ कलरमध्ये आपण रिस्पॉन्ड देऊ शकतो. द कोन शेप्ड सेल्स ऑन द रेटिना ऑफ द आय रिस्पॉन्ड टू व्हेरियस कलर्स. लक्षात आले का? पहा, आपल्या रेटिनावरती कोन शेप्ड काय असतात, सेल्स असतात, आणि ती सेल्स कलरला रिस्पॉन्ड करतात. वेन लाईट इज ब्राईट अँड कम्युनिकेट टू द ब्रेन अबाउट द कलर्स ऑफ द इमेज फॉर्मड ऑन द रेटिना. दिस गिव्स अस द प्रॉपर आयडिया अबाउट द कलर्स ऑफ द ऑब्जेक्ट. If in the retina of a person the cone-shaped cells responding to certain specific colors are absent, समजा हे कोन शेप्ड सेल्स जर ॲबसेंट असतील तर काय होईल? द पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द कलर्स. ॲज अ रिझल्ट ही लॅक्स परसिप्शन ऑफ कलर. म्हणजेच आपल्याला रंगांची
हाऊ डू वी परस्यू डिफरंट कलर्स. तर हे डिफरंट कलर्स परस्यू करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, आपल्या रेटिनावरती कोन शेप्ड सेल्स असले पाहिजेत. पहा यांचा आन्सर आहे या पॅरेग्राफमध्ये. द रेटिना इन आवर आईज इज मेडअप ऑफ मेनी लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. तर लाईट सेन्सिटिव्ह सेल्सपासून तो रेटिना काय केला जातो, फॉर्म केला जातो. दीज सेल्स आर शेप्ड लाईक रॉड अँड लाईक अ कोन. त्यांचा शेप कसा असतो, रॉड आणि कोन लाईक स्ट्रक्चर असतं. दी रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द ब्राईटनेस ऑर डिमनेस टू द ब्रेन. तर रॉड लाईक सेल्स काय करतात, लाईटला रिस्पॉन्ड करतात आणि आपल्या डोळ्यांना ब्रेनला परफॉर्म करतात की लाईट ब्राईट आहे किंवा डीम आहे. द कोनिकल सेल्स रिस्पॉन्ड टू द कलर अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द कलर ऑफ द ऑब्जेक्ट टू द ब्रेन. पहा, ज्या रॉड लाईक सेल्स आहेत त्या काय करतात, आपल्या ब्रेनला लाईट डीम आहे किंवा ब्राईट आहे याचं इन्फॉर्मेशन देतात. आणि कोनिकल सेल्स काय करतात, तर कलरचं इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनला देतात. ब्रेन प्रोसेसेस ऑल द इन्फॉर्मेशन रिसिव्ड अँड वी सी द ॲक्च्युअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू द फेंट लाईट ऑल्सो बट कोनिकल सेल्स डू नॉट रिस्पॉन्ड टू द फेंट लाईट. पहा, आपण रात्रीच्या वेळी अगदी लाईटमध्ये जरी कपडे वगैरे खरेदी करायला गेलो तर आपल्याला कलर इतके कळत नाहीत, म्हणजे लाईट असूनसुद्धा कळत नाहीत. पुन्हा आपण तो उजेडामध्ये कपड्याचा कलर पाहिला तर तो आपल्याला वेगळा दिसतो. तर कोनिकल सेल्स या डीम लाईटमध्ये किंवा फेंट लाईटमध्ये रिस्पॉन्स देत नाही. दस वी परस्यू कलर्स ओनली इन द ब्राईट लाईट. द कोनिकल सेल्स कॅन रिस्पॉन्ड डिफरंटली टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. म्हणजे कोनिकल सेल्समुळे आपल्याला कुठल्या रंगामधला फरक कळतो, रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. वेन रेड कलर फॉल्स ऑन द आईज, the cells responding to the red light get excited more than those responding to the other colors. We get sensation of red color. पहा, म्हणजे कोनिकल सेल्स आपल्या डोळ्यामध्ये नसतील तर रेड, ग्रीन आणि ब्ल्यू कलरमधला डिफरन्स आपल्याला समजणार नाही. सम पीपल लॅक्स कोनिकल सेल्स रिस्पॉन्डिंग टू सर्टन कलर्स. तर काही व्यक्तींच्या डोळ्यामध्ये कोनिकल सेल्स ॲबसेंट असतात. These persons cannot recognize those colors or cannot distinguish between different colors like red, blue or green colors. These persons are said to be color blind. तर यालाच काय म्हणतात, कलर ब्लाइंडनेस और कलर ब्लाइंड पर्सन. अपार्ट फ्रॉम नॉट बीइंग एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट कलर्स, देअर आयसाईट इज नॉर्मल. आता हे जे कलर ब्लाइंडनेस असतो, कोनिकल सेल्स नसतात, त्यांना फक्त रंगांमधील फरक कळत नाही, बाकीची त्यांचे जे आय आहेत किंवा आयसाईट आहे ती कशी असते, नॉर्मल असते. त्यामुळे ते सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतात.